नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, मला कल्पना आहे की साधारणतः एक 5-6 दिवसानंतर मी परत एकदा आलेलो आहे आणि म्हणजे ह्याचं कारणही तसं आहे ते तुम्हाला मी सांगतोच की मित्रांनो, मी जे म्हणतो ना, आजचा विषय विशेष करून असा आहे, महानगरपालिका तुम्हाला तर माहितीच आहे, पण परत एकदा विषय आहे आपले आत्ताचे आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब। मला परत एकदा मी सांगतो मित्रांनो, मला पटतच नाही की या माणसाचं चाललंय काय, एवढ्या निडरपणे एवढे स्ट्रॉंग डिसिजन्स घेत आहे आणि घेत राहतोय। मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 म्हणून इतका खुश आहे यासाठीच, या गोष्टीसाठी, लोकशाही, पारदर्शकता आणि काम होणे ह्या ह्या मुद्द्यांवर मी अगदी विक्रम कुमारजी पहिले ते आयुक्त असू द्यात किंवा ॲडिशनल कमिशनर आपले बिनोडे साहेब असू द्यात, खेमनार सर होते ॲडिशनल कमिशनर, आणि आपले ढाकणे साहेब, त्यातले परत मी सांगतो एकदा, खेमनार सर आणि ढाकणे साहेब हे मात्र म्हणजे अगदी चांगले पद्धती म्हणजे काम करणारे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पारदर्शक काम करणारे असं ते माझं म्हणणं होतं। बिनोडे साहेब आणि आयुक्त, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुक्त जे होते विक्रम कुमार, त्यांचा सगळ्यात मुद्दा हा होता की ते काय करतच नव्हते, असा माझा सरळ सरळ त्यांना आरोप आहे। आणि त्याच्यामागे एक कारण सांगतो मित्रांनो, ते म्हणजे माझं असं मत आहे बरं का, माझं मत नेहमी मी सांगतो, ते बरोबर चुकीचं तुम्हाला पटो न पटो हा मुद्दा वेगळा आहे। माझं मत असं आहे की विक्रम कुमार साहेब हे घाबरत होते, आणि कशाला घाबरत होते तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी मागेसवर एकदा म्हणलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये हे उपआयुक्त जे आहेत ना, त्यांची एक लॉबी आहे मित्रांनो, असं म्हणजे मी मानतो असं। आणि कसं माहिती का, ते एकमेकांना प्रोटेक्ट करतात, एकमेकांना संरक्षण देतात। मी कुठल्याही उपायुक्तांचं नाव घेत नाही, त्यांच्या क्षमता आणि त्यांच्या कामाबद्दल सुद्धा मी अविश्वास प्रदर्शित करत नाही आहे। पण हे काय माहिती आहे, उपायुक्त जे आहेत ना, ते एक हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात, मग घनकचरा विभाग असू द्या किंवा अगदी सुरक्षा रक्षकांचा विषय असू द्या, अगदी भांडार असू द्यात, आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये 5 झोन आहेत, 5 झोन, तर या झोनचे हेडसुद्धा तेच आहेत। ह्या झोनला खऱ्या अर्थाने किंवा वॉर्डातला त्यातल्या यांना मिनी महानगरपालिका असं संबोधलं जातं। म्हणजे मेन बिल्डिंग समजा शिवाजीनगर इकडचे जे आहे, जे महानगरपालिका मेन बिल्डिंग आहे, ती जरी असली, तिथं जरी मेन सगळी लोक असले, तरी हे वॉर्ड वगैरे जे आहेत हे उपआयुक्त यांच्या हाताखाली जास्त करून आहेत। आणि ह्या सगळ्या घटकाला आत्तापर्यंत जे काय आयुक्त आलेत, मग ते कुणाल कुमार असू द्या, सौरभ राव असू द्यात, किंवा अगदी आताचे शेवटचे विक्रम कुमार असू द्यात, हे घाबरत होते। त्यामुळं बऱ्याच अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय बदल्या जास्त झालेल्याच नाही आहेत, 10-10 वर्ष ते अधिकारी त्याच ठिकाणी आहेत। परत एकदा मी मित्रांनो सांगतो, हे सगळे अधिकारी माझ्याशी फार चांगले संबंध आहेत, चांगले अधिकारी आहेत। पण मित्रांनो, 10 वर्ष जर एक उदाहरण म्हणून घ्या, एका ठिकाणी कुणी जरी राहिलं ना, तर त्याची मोनोपोली तयार होते, आणि मोनोपोली ही चांगलीसुद्धा आहे आणि वाईटसुद्धा आहे। म्हणजे काय की एका अधिकारशाही, म्हणजे ते म्हणतील ते पूर्व दिशा, आणि मग शेवटी तो माणूसच आहे, मग त्यालासुद्धा प्रेशर येऊ शकतं, त्याला सत्तेचा मोह होऊ शकतो, म्हणजे जे काय त्यांच्या अधिकाराखाली आहे। आणि पैशाचा मोह तर हा कुणालाही टाळताच आलेला नाही आहे। यासाठी मी ह्या आयुक्तांचं म्हणजे एवढं अभिनंदन का करतोय, डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब, कारण का हा माणूस आहे ना, सक्षमपणे, म्हणजे पहिल्यांदा, म्हणजे 10-12 वर्षामध्ये झालं नाही अशा काही बदल्या झालेल्या आहेत उपआयुक्तांच्या, आणि सहाय्यक आयुक्तसुद्धा हे तेवढेच म्हणजे अगदी महत्त्वाचे घटक आहेत। उदाहरणार्थ जर झोन घेतलं तर झोनमध्ये जो हेड असतो तो असतो उपआयुक्त, आणि त्याच्या हाताखाली 2 किंवा 3 जे सहाय्यक आयुक्त असतात। तर इनडायरेक्टली ह्या सगळ्यांच्या म्हणजे गोष्टींच सगळ्या महानगरपालिकेतल्या महत्त्वाचे डिसिजन घेतले जातात। तर ह्यांच्या बदल्या होत नव्हत्या, त्यामुळे ते तिथंच राहत होते। त्यानंतर मागच्या काहीतरी 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यापासून काही चांगले उपआयुक्त जे होते ना, त्यांच्या मात्र बदल्या झाल्या।
म्हणजे याचं कारण मला आजतकात कळालं नाही, त्याच्यावर सुद्धा आपण मागं टाकलेलं आहे. मी 3 नावं मुद्दाम घेतो. चेतना केरुरे मॅडम ज्या होत्या या स्टोअरच्या होत्या, त्यानंतर आशा राऊत मॅडम होत्या, त्या होत्या घनकचरा विभागाचं. छान चाललं होतं घनकचरा विभाग. हे सगळे अगदी सक्षम महिला अधिकारी मी मानतो. आणि काटकर साहेब होते, ज्यांची म्हणजे जे उपायुक्त म्हणून निवडून म्हणजे त्यांचं प्रमोशन झालं होतं, पण लगेच त्यांची बदलीही झालेली आहे. त्यातले 2 उपायुक्त पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या मध्ये आता दाखल झालेले आहेत, आलेले आहेत, चेतना केरुरे मॅडम आणि आशा राऊत मॅडम. त्याचबरोबर मी आणखीन म्हणजे महत्त्वाचं सांगतो की अतिक्रमण हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो आता जे म्हणजे कुठं ना कुठंतरी त्याचा सगळ्या विभागाशी संबंध येतो आणि इतकं स्ट्रॉंग आहे. कारण का पुण्यात अतिक्रमण झाल्यामुळंच मग रोडचे प्रॉब्लेम येतील, पाण्याचे प्रॉब्लेम येतील, पूरजन्य स्थिती वगैरे वगैरे वगैरे. अतिक्रमण म्हणजे किंवा अनधिकृत बांधकाम असं म्हणा, पण अतिक्रमण खास करून कसं माहिती का की फुटपाथपर्यंत सुद्धा ते झालेलं आहे. अगदी तुम्ही अनधिकृत बांधकामं म्हणजे कसे की बिल्डिंगच्या आतमध्ये वगैरे ते होत आहेत ना, त्याचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येणार नाही. पण हे जे फुटपाथवरचे अतिक्रमण आहे तर त्याचा मात्र म्हणजे पुण्यातल्या लोकांवर फार परिणाम होत होता. तेथेच आपले माधव जगताप साहेब जे डेप्युटी कमिशनर होते, त्यांना माझ्या मते, मला एक्झॅक्टली माहीत नाही साहेब, की पण 10 वर्षाच्या पुढं ते त्याच पदावर आहेत. अतिशय सक्षम अधिकारी आहे, मी तुम्हाला सांगतो, इतका स्ट्रॉंग. अतिक्रमणला असेच लोक लागतात. पण मित्रांनो, ह्याचा अर्थ असा आहे का की दुसरे कोणी सक्षमच नाही, तर प्रथमच त्यांचंही विभाग बदलण्यात आलेले आहे. त्यांच्यावर तर मागच्या म्हणजे साधारणतः आता 2 महिन्यापूर्वी 5 ते 7 विभाग त्यांच्याकडे देण्यात आले होते. दुसरा विभाग परत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे हे पुण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा सुरक्षेचं म्हणा किंवा मागच्या वेळीचं जे आयरनीवर प्रश्न आला होता ते म्हणजे आकाशचिन्ह. म्हणजे हे जे साईन बोर्ड्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होऊ शकतात. ते धोकादायक होऊ शकतात माणसासाठी, ते शहराचं विद्रुपीकरण करत आहे वगैरे वगैरे. तर हे सुद्धा माधव जगताप साहेबांकडेच होतं. तर आता मी आयुक्तांची स्तुती का करतोय, तर याचं कारण असं आहे की त्यांनी उपआयुक्तांच्या सगळ्यांच्या खाते बदललेले आहेत. काही नवीन लोक आलेले आहेत, काही जुन्या लोकांना त्याच डिपार्टमेंटला ठेवलेलं आहे. पण हे झालेलं आहे आणि त्यामुळं म्हणजे विशेष करून मी म्हटलं ना, अतिक्रमण विभागाचं परत मी एकदा तुम्हाला सांगतो, जगताप साहेब हे माझे मित्रच आहेत. पण त्याचबरोबर मला पहिल्यांदा काळजी आहे पुण्याची. पुण्याचं जर चांगलं व्हायचं असेल ना तर थोडी बदली करा ना. आणि याचा अर्थ असा थोडीच आहे की माधव जगताप साहेब एकटे सक्षम अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये, आपल्या महानगरपालिकेमध्ये. तर त्यामुळं त्यांची बदली म्हणजे झालेली आहे. म्हणजे आता त्यांना अगोदरच जे टॅक्स विभाग देण्यात आलं होतं, त्यांना आता एकच विभाग देण्यात आले, ते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही बरेच प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामध्ये त्यांची सक्षमता ते तिथं दाखवू शकतात आणि त्यांनी तिथं चांगलं काम करावं अशी माझी इच्छा आहे. तर ते आणि ते करणार सुद्धा. तर मग त्याचबरोबर ॲसिस्टंट कमिशनर जे आहेत ना, त्यांच्यासुद्धा त्यांनी म्हणजे काही ठिकाणी तर नव्हते सुद्धा ॲसिस्टंट कमिशनर, काही नव्हते, वॉर्डला नव्हते किंवा काही विभागाला नव्हते. तर हे केलेलं आहे डॉक्टर राजेंद्र भोसले ह्यांनी. आणि म्हणजे अगदी हा फार मोठा डिसिजन आहे. त्या उपायुक्त ही जी लॉबी मी जे म्हणतोय त्याला तुम्ही म्हणजे काही मान्य करणार नाही किंवा काय व्हायचं नाही, पण ते तिथं आहेच. तर याला न जुमानता न घाबरता त्यांनी ह्या सगळ्या बदल्या केलेल्या आहेत. अगदी 10-10 वर्ष काही लोक तिथं असलेले त्यांच्या बदली जर झाली असतील तर हे एक पुण्यासाठी फार चांगला डिसिजन आहे असं मी मानतो. पण त्याचबरोबर मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि एक भीती व्यक्त करतो. आयुक्तांचं अभिनंदन करतो मी की असे स्ट्रॉंग डिसिजन घ्यायची खूप गरज होती आणि तुम्ही घेतलात. तुमचे धन्यवाद पुणेकरांतर्फे, तुमचे म्हणजे शतशः आभार. आणि आता मला हे बाईटनंतर लोक असे म्हणतील की अरे म्हणजे TV10 म्हणजे आयुक्तांचा अगदी चमचा झालेला आहे असं म्हणेन. तुम्ही काही म्हणा, मी म्हणतो मी त्यांचा फॅन झालेलो आहे. हे असे स्ट्रॉंग डिसिजन घेतले नाहीत ना तर पुण्यातली कुठलीही परिस्थिती
कधीही त्यामध्ये बदल होणार नाही. मागसुद्धा तुम्ही बघता की साधारणतः महिन्यापासनं अतिक्रमण हटवली जातात, कुणालाही न जुमानता, कुणालाही न घाबरता. हे कधी होतं, जेव्हा म्हणजे अतिक्रमण करणारे जे अधिकारी असतात त्यांच्या मागे खंबीरपणे त्यांचा राजा म्हणजे त्यांचा आयुक्त हा उभा राहतो. आणि डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी कुठल्याही समाजाचा किंवा काहीचा विचार न केला नाही. कुठल्याही मला वाटते प्रेशरखाली तर हा माणूस मला दिसतच नाही. मला त्यामुळे खरं त्यांना प्रश्न विचारावं लागतं की म्हणजे असं वाटतं की माणूस म्हणून तुम्हाला भीती वाटत नाही का, आणि तो मी त्यांना विचारणार सुद्धा. पण त्याचबरोबर असंच खंबीर आणि चांगले डिसिजन घेतले ना तर तुम्हाला सुद्धा कोणी हात लावायच्या अगोदर 10 वेळा विचार करणार. पण तरी मला एक शेवटची भीती अशी वाटते की मी नेहमी म्हणत असतोय की एवढे तुम्ही चांगले आहात तर तुमची बदली 6 महिन्यात होऊ नये म्हणजे झालं, अशी माझी एक इच्छा जाहीर करतो. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला हे सगळं जे आयुक्तांचे आणि ॲडिशनल कमिशनरांचे जे बदली झालेत त्यांचं ते लिस्टही बघा तुम्ही, आणि त्याप्रमाणे ह्या लोकांना कॉन्टॅक्ट करत जावा आता. आणि ही नुसते लोक बदली झालेली नाहीत, तर ते आयुक्तांनी एक असा मेसेज दिलेला आहे की काम नाही केलं ना तर तुमच्या बदल्या होणार आणि तुमच्याकडनं कामं काढली जाऊ शकतील. दुसरं एक उदाहरण असं होतं की गणेश सोनुने साहेब माझे मित्रच आहेत, चांगले आहेत, पण 3 त्यांना जर खातं दिलं तर मग तुमचं कुठेही लक्ष तिथं अगदी ते डिवाईड होणार. आणि माझा अनुभव असा होता, मी त्याचं व्हिडिओ शूटिंगही केलेले आहे. काही दिवस मी पाहिलं तर इकडेही नाही, तिकडे नाही, तिकडे नाही, मी या तिन्ही ठिकाणी नव्हते, मग ते होते कुठे असा प्रश्न आहे. तर गंमत अशी आहे आत्ता तरी की तिन्हीही खाती त्यांच्याकडनं काढण्यात आलेले आहे आणि वेगवेगळ्या लोकांना दिलेले आहे. तुमच्या माहितीसाठी मी ती सगळी लिस्ट इथं लावत आहे आणि ह्यावरच आजचा विषय आहे. त्याचबरोबर मी शेवटी एंड करता करता एवढंही सांगेन, आणखीन एक चांगली गोष्ट केली आहे आयुक्तांनी केली आहे का ॲडिशनल कमिशनर जे आहेत पृथ्वीराज बीपी सुद्धा माझा जेवढा अनुभव येतोय अतिशय चांगला माणूस आहे. पण म्हणजे स्ट्रॉंग डिसिजन जे आहे ना ते आयुक्तांनी जर घ्यायला पाहिजे आणि ते घेत आहेत, तर मग त्यांचाही ह्यांचे चांगले डिसिजन असेल तर त्यांना सपोर्टही आहे. आणि अजूनही ते म्हणजे ॲडिशनल कमिशनर म्हणून अतिशय नवीन आहेत. मला वाटतं पुण्यासाठीच ते टोटली नवीन आहे, महाराष्ट्रासाठीच ते नवीन आहेत. तर ते म्हणजे चांगलं कामही करतात. तर त्यांनी चांगलं काम केलेलं तेही मी सांगतो की त्यांनी काय केलं आहे की हे वॉर्ड ऑफिसला जे मोहल्ला कमिटीच्या मीटिंग वगैरे होतात तर ते होतात का नाही होतात म्हणजे हे कळत नव्हतं. आणि त्यामुळे सगळ्या तक्रारी त्या आयुक्तांकडेच येत होत्या आणि आयुक्त नसतील तर ते पृथ्वीराज बीपी साहेबच बघत होते. सोमवारी मी जे तुम्हाला सांगतो ना, सोमवारी आणि गुरुवारी 3:30 ते 5:30 ते होत होतं. तर इतकी गर्दी होत होती, याचा अर्थ काय वॉर्ड लेवलला ह्या प्रश्न म्हणजे ह्या नागरिकांचे प्रश्न सुटतच नव्हते असा त्याचा अर्थ होता. तर मग पृथ्वीराज बीपी साहेबांनी अर्थात आयुक्तांच्या सल्ल्यानुसार त्यांना सांगूनच हा डिसिजन घेतलेला आहे की प्रत्येक महिन्याला मीटिंग व्हायलाच पाहिजे आणि नागरिकांच्या समस्या ह्या वॉर्ड लेवलला ह्या झोन लेवललाच सुटायला पाहिजे. तर हा एक अगदी चांगला आणि खंबीर डिसिजन महानगरपालिकेने घेतलेला आहे. त्यामुळं मी दोघांचे अभिनंदन करतो, आयुक्त आणि ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज बीपी साहेब. तर त्यामुळं नागरिकांनो तुम्ही आता निडर व्हा आणि आपल्या समस्या घेऊन तुम्ही वॉर्डला जाऊ शकता, झोनला जाऊ शकता. आणि जर तिथंही नाही झालं तर परत आपले सोमवार आणि गुरुवार हक्काचे आपले आयुक्त आहेतच आणि मी सुद्धा तुम्हाला तिथेच भेटीन. तर असंच आहे, उद्या सुद्धा गुरुवार आहे तर तुम्ही ते येऊ शकता आणि मी तर उद्या येणार आहे, खास याचं अभिनंदन करणार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.